वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत ना जो खरं तर आपल्या सर्वांच्या खूप जवळचा आहे. हो, नक्कीच. म्हणजे बघा, स्वर्गात एका अप्सरेने केलेली एक छोटीशी चूक आणि इकडे पृथ्वीवर अयोध्येत राजा दशरथाने केलेला एक यज्ञ. आता तसं पाहिलं तर या दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध नसावा असं आपल्याला वाटेल. अगदी स्वाभाविक आहे तसं वाटणं. हो ना. पण जर मी तुम्हाला सांगितलं की याच दोन अत्यंत वेगळ्या घटनांमधनं जगातील सर्वात महान सुपर हिरोचा म्हणजे शक्ती आणि भक्तीचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या हनुमानाचा जन्म ठरला होता, आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण हीच अथांग आणि रहस्यमय कथा उलगडणार आहोत. आणि ही कथा उलगडणं आज खूप महत्वाचं आहे. कसं ना, आपण लहानपणापासून हनुमानाचे अनेक पराक्रम ऐकत आलो आहोत, पण त्यांच्या जन्मामागे असलेली जी गुंतागुंतीची दैवी योजना आहे, तो शाप आणि वरदानांचा जो अद्भुत खेळ रचला गेला, तो आपल्याला सहसा कोणी सांगत नाही. वरवर पाहता जे केवळ योगायोग वाटतात, त्यामागे संपूर्ण ब्रह्मांडाची एक अत्यंत अचूक आणि सुनियोजित रचना कशी काम करत होती, हे आपण आज पाहणार आहोत. चला तर मग थेट कथेच्या मुळाकडे जाऊया. आणि गंमत म्हणजे या कथेची सुरुवात पृथ्वीवर नाही तर थेट स्वर्गात होते. हो, इंद्राच्या दरबारात. बरोबर. स्वर्गातील राजा इंद्राच्या दरबारात पुंजिकस्थला नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा होती. ती दिसायला जेवढी सुंदर होती ना, तेवढाच तिचा स्वभाव अत्यंत चंचल आणि खोडकर होता. आणि याच स्वभावामुळे प्रॉब्लेम झाला. हो. एकदा ती पृथ्वीवर आली असताना तिने एका वडाच्या झाडाखाली कठोर तपस्या करत असलेल्या एका महान ऋषींना पाहिलं आणि तिच्या खोडकरपणामुळे तिने फुले फेकून त्या ऋषींच्या ध्यानात व्यत्यय आणला, जे खूप महागात पडलं तिला. अगदी. त्यांची समाधी भंग पावली आणि क्रोधाने लाल झालेल्या त्या ऋषींनी तिला भयंकर शाप दिला की तू वानरी होशील आणि तुझे हे सौंदर्य नष्ट होईल. पण इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा पुंजिकस्थला अत्यंत व्याकुळ होऊन ऋषींच्या चरणी पडली, तेव्हा त्यांनी तिला एक उशाप दिला. अच्छा, म्हणजे शापात थोडी सवलत दिली. हो, ते म्हणाले की ती स्वतःच्या इच्छेने आपले मूळ रूप धारण करू शकेल, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पोटी साक्षात महादेवाचा अंश जन्म घेईल. या उशापानंतरच ती पृथ्वीवर वानरराज कुंजर यांची कन्या अंजनी म्हणून जन्माला आली. पण एक मिनिट, मला इथे एक गोष्ट खटकतीये. जर भगवान महादेवाला पृथ्वीवर अवतार घ्यायचाच होता तर त्यांनी तो थेट का नाही घेतला? हां, बरोबर आहे. म्हणजे त्यासाठी एका बिचाऱ्या अप्सरेला शाप का भोगावा लागला? हे थोडं अन्यायकारक नाही वाटत? कुणाचा तरी शाप हा देवाच्या जन्माचा पाया कसा असू शकतो? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. वरवर पाहता हा शाप वाटतो, पण वैश्विक पातळीवर याला आपण एक कॉस्मिक रिसेट बटन म्हणू शकतो. कॉस्मिक रिसेट बटन म्हणजे कसं? म्हणजे बघा, सृष्टीला त्यावेळी एका नव्या आणि अत्यंत प्रबळ ऊर्जेची गरज होती. महादेवाला आपला 11वा रुद्रावतार पृथ्वीवर पाठवायचा होता. थांबा, हा 11वा रुद्रावतार म्हणजे नक्की काय? आपण हे बऱ्याचदा ऐकतो, पण याचा अर्थ काय? रुद्र म्हणजे भगवान शिवाचे अत्यंत उग्र आणि शक्तिशाली रूप. वेदांमध्ये 11 रुद्र सांगितले आहेत आणि शिवाचा हा 11वा रुद्र म्हणजे सर्वोच्च ऊर्जेचा स्रोत होता. बापरे. आता विचार करा, इतकी प्रचंड ऊर्जा जर पृथ्वीवर जन्माला यायची असेल तर त्यासाठी एका अत्यंत शुद्ध, समर्पित आणि सात्विक मातेची गरज होती. पुंजिकस्थला ही अप्सरा होती. तिच्यात अहंकार होता, चंचलता होती. अच्छा, म्हणजे शापामुळे तिचा अहंकार नष्ट झाला. अगदी बरोबर. जेव्हा तिने अंजनीच्या रूपाने जन्म घेतला तेव्हाच ती तपस्या करून महादेवाची ती प्रचंड ऊर्जा पेलण्यास सक्षम बनली. म्हणजे हा शाप एक शिक्षा नव्हती, तर ती एका महान कार्यासाठी लागणारी शुद्धीकरणाची प्रक्रिया होती. क्या बात है. म्हणजे अहंकार गळून पडल्याशिवाय तुम्ही ईश्वरी कार्यासाठी पात्र ठरत नाही, हेच यातून दिसतं. आणि हे सिद्धही झालं, कारण विवाहानंतर अनेक वर्ष महाराज केसरी आणि अंजनी मातेला संतती प्राप्ती झाली नाही. होय. पण अंजनी मातेने हार मानली नाही. तिने मतंग ऋषींच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. हिवाळ्यात थंड पाण्यात उभं राहून आणि उन्हाळ्यात अग्नीच्या मध्ये बसून तिने शिव आराधना केली. आणि शेवटी महादेव प्रसन्न झाले. त्यांनी तिच्या पोटी जन्म घेण्याचे वरदान दिले. हो, पण प्रत्यक्ष जन्म होण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती मला एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी वाटत नाही.
इथे एक अत्यंत रंजक गोष्ट समोर येते. हो, कारण एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी वैश्विक ऊर्जा काम करत होती. एकीकडे अंजनी माता सुमेरू पर्वतावर तपश्चर्या करत होती आणि नेमक्या त्याच वेळी अयोध्येत सम्राट दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते. हां, आता हा पुत्रकामेष्टी यज्ञ प्रकार नक्की काय असतो, तो कसा काम करतो? पुत्रकामेष्ठी म्हणजे संतती प्राप्तीसाठी केलेला विशिष्ट यज्ञ. या यज्ञात मंत्रांच्या लहरी आणि अग्नीच्या माध्यमातून वैश्विक ऊर्जेला आवाहन केले जाते, जेणेकरून ती ऊर्जा एका प्रसादाच्या म्हणजे अन्नाच्या रूपात भौतिक जगात प्रकट होईल. अच्छा, म्हणजे नुसतं जेवण नाही तर ती एक ऊर्जा असते. हो ना. या यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी साक्षात अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी दशरथ महाराजांना एक खिरीचं पात्र दिले. दशरथ महाराजांनी तो प्रसाद आपल्या राण्यांना वाटला. बरोबर. पण जेव्हा सर्वात धाकटी राणी कैकेयी हिच्या हातावर तो प्रसादाचा गोळा ठेवला गेला, तेव्हाच ती अद्भुत घटना घडली. आणि ती घटना म्हणजे जणू आकाशात चाललेली एक दैवी शर्यत होती, म्हणजे डिवाइन रिले रेस. आकाशातून एक गरुड पक्षी अत्यंत वेगाने खाली आला आणि त्याने कैकेयीच्या हातातील तो प्रसादाचा गोळा पळवला. जो गरुड म्हणजे एक शापित अप्सरा होती. सुवर्चला तिचं नाव. हो, पण खरी गंमत पुढे आहे. भगवान शिवांनी वायुदेवाला आधीच आज्ञा दिली होती. वायुदेवानी वाऱ्याचा प्रवाह असा काही फिरवला की त्या गरुडाच्या चोचीतून तो गोळा निसटला आणि शेकडो मैल दूर सुमेरू पर्वतावर डोळे मिटून तपश्चर्या करत असलेल्या अंजनी मातेच्या उघड्या ओंजळीत जाऊन पडला. अचूक टायमिंग. अगदी. देव्हारे आणि तंत्रज्ञान नसतानाही हे नेटवर्क किती अचूक होतं. अंजनी मातेनी तो शिवाचा प्रसाद मानून ग्रहण केला. आणि जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं हो, तर यातील वैश्विक सिद्धांत समजून घ्यायला हवा. हो. अयोध्येत त्या प्रसादातून भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम म्हणून जन्म घेणार होते. होय. आणि इकडे त्याच प्रसादातून महादेवाचा अवतार जन्म घेणार होता. याचा अर्थ काय? मास्टर म्हणजे श्रीराम आणि सेवक म्हणजे हनुमान, हे दोघेही एकाच ऊर्जेतून एकाच प्रसादातून जन्माला आले आहेत. बापरे, हे खरंच खूप सखोल आहे. भगवान विष्णू आणि भगवान शिव हे वेगळे नाहीत, ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे या एकाच खिरीच्या वाटणीतून स्पष्ट होतं. दोघांचं मूळ एकच आहे हा विचारच अंगावर शहारे आणतो. पुढे याच प्रसादातून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अंजनी मातेच्या पोटी एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला. मारुतीचा जन्म. हो, जन्मताच अंगावर सोन्यासारखी चमक, कानात सुवर्ण कुंडले. वायुदेवाच्या आशीर्वादाने जन्म झाल्यामुळे त्याचं नाव मारुती ठेवले गेले. पण हे बाळ काही सामान्य नव्हतं. त्याच्यात प्रचंड शक्ती होती. आणि म्हणूनच ती सूर्याची घटना घडली. हो ना. एका पहाटे या बालकाला भूक लागली आणि पूर्वेकडे उगवणाऱ्या लालबुंद सूर्याकडे पाहून त्याला वाटलं की ते एक गोड रसाळ फळ आहे. आणि त्याने थेट सूर्याच्या दिशेने झेप घेतली. तो ज्या वेगाने आकाशात उडाला ते पाहून वायुदेवाने त्याला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून शीतल वारे निर्माण केले. इथे मला मानवी स्वभावाचा एक खूप जवळचा संबंध दिसतो. म्हणजे जन्मताच इतकी अफाट शक्ती असणं हे वरदान आहे की शाप? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण अफाट शक्ती जेव्हा बालिश निरागसतेसोबत असते तेव्हा ती नकळतपणे किती मोठी उलथापालथ करू शकते. हो. मारुतीला कुणाचं वाईट करायचं नव्हतं, त्याला फक्त भूक लागली होती. पण त्याने थेट सूर्याला पकडायला उडी मारली. अगदी तसंच. आणि तिथे सूर्याला ग्रहण लावण्यासाठी आलेल्या राहू नावाच्या राक्षसाला त्याने अक्षरशः एका कीटकासारखं उडून लावलं. बापरे. घाबरलेला राहू इंद्राकडे गेला. इंद्राने पाहिलं की एक लहान बाळ सूर्याला गिळतंय. इंद्राला वाटलं सृष्टीचा अंत होतोय. त्याने क्रोधाने आपले सर्वात शक्तिशाली शस्त्र वज्र मारुतीवर फेकले. आणि त्या वज्राच्या प्रहारामुळे मारुतीची हनुवट्टी दुखावली आणि तो बेशुद्ध होऊन पृथ्वीवर कोसळला. आणि मग वायुदेव संतापले. त्यांनी आपल्या मुलाला बेशुद्ध पाहून संपूर्ण सृष्टीतील हवाच रोखून धरली. म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड श्वास घेण्यासाठी तळफडू लागलं. हा भाग अतिशय प्रतिकात्मक आहे बरं का. वायुदेवाने हवा रोखणे म्हणजे शरीरातील प्राण निघून जाणे. प्राण नसेल तर इंद्र काय किंवा ब्रह्मदेव काय सर्वच हतबल होतात. खरंच आहे. शेवटी सर्व देवानं तिथे यावं लागलं. ब्रह्मदेवानं मारुतीला पुन्हा जिवंत केलं. इंद्राने त्याच्या दुखावलेल्या हनुवटीवरून त्याला हनुमान हे नाव दिले आणि सर्व देवांनी मिळून त्याला अनेक वरदान दिले. अष्टसिद्धी, नवनिधी आणि अमरत्व दिले. थांबा, इथे मला तुम्हाला थांबावंच लागेल. अष्टसिद्धी आणि नवनिधी हे शब्द आपण हनुमान चालिसात नेहमी वाचतो. पण या अष्टसिद्धी म्हणजे नक्की काय प्रकार आहे? हे एखादं जादूचं वरदान होतं का? जादू नाही, तर ते भौतिकशास्त्र आणि अध्यात्माचं सर्वोच्च टोक होतं.
अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या महाशक्ती. म्हणजे नक्की कोणत्या शक्ती? उदाहरणार्थ, अणिमा सिद्धी म्हणजे स्वतःच्या शरीराला एका अणू इतके सूक्ष्म करण्याची क्षमता. महिमा सिद्धी म्हणजे स्वतःचं शरीर पर्वता एवढं विशाल करण्याची ताकद. गरिमा म्हणजे शरीराचं वजन इतके वाढवणे की कोणीही तुम्हाला हलवू शकणार नाही. आणि लघिमा म्हणजे स्वतःला पिसासारखे हलके करणे, बरोबर? अगदी बरोबर. देवांनी ही वरदाने का दिली? कारण इंद्राच्या वज्राने सिद्ध केलं होतं की हनुमानाची मूळ ऊर्जा अफाट असली तरी तिला योग्य दिशा आणि नियंत्रण हवे होते. अष्टसिद्धी हे त्या अफाट ऊर्जेला दिलेलं सुरक्षित कवच होतं. हे ऐकल्यावर लक्षात येतं की हनुमंतजींकडे खऱ्या अर्थाने स्पेस आणि मास म्हणजे अवकाश आणि वस्तुमान नियंत्रित करण्याचं ज्ञान होतं. पण एवढी शक्ती मिळाल्यावरही त्यांच्यात एक लहान बाळच दडलेलं होतं. हो, आणि त्यांच्या खोडकरपणामुळे ऋषींनी त्यांना शाप दिला की ते स्वतःची ही सर्व अफाट शक्ती विसरून जातील. आणि जेव्हा कोणीतरी आठवण करून देईल तेव्हाच ती पुन्हा जागृत होईल. शापामुळे ते शक्ती विसरले खरे, पण जसं ते मोठे झाले तशी त्यांना शिक्षणाची गरज भासू लागली. आणि त्यांनी गुरु म्हणून कुणाला निवडले? तर प्रत्यक्ष सूर्यदेवाला. होय, त्यांनी सूर्यदेवाला प्रार्थना केली, पण सूर्याला एका जागी थांबणं शक्य नव्हतं. त्यांना निरंतर रथावर प्रवास करावा लागतो. तरीही हनुमानाचा निश्चय पक्का होता. आणि याचा मोठा अर्थ काय? म्हणजे आजकाल आपण रस्त्याने चालताना मोबाईलवर मेसेज टाईप करायला गेलो तरी धडपडतो. हो ना. आणि हनुमानजींनी काय केलं? सूर्याचा रथ ज्या भयानक वेगाने पुढे जात होता त्याच वेगाने हनुमानजी सूर्याकडे मुख करून आकाशात उलट्या पावली धावत होते. तेही संपूर्ण विश्वाचे ज्ञान आत्मसात करत. हे तर मल्टीटास्किंगची सर्वोच्च पातळी आहे. अगदी. ही केवळ एक शारीरिक कसरत नव्हती. विद्यार्थ्यानं नेहमी गुरुच्या सन्मुख असावे या आदरभावातून ते उलट्या पावली धावत होते. शारीरिक शक्ती ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे हेच यातून दिसतं. आणि ज्ञानाचं महत्त्व काय असते हे गुरुदक्षिणेच्या वेळी दिसलं. सूर्यदेवाने त्यांना आपला भरकटलेला आणि अहंकारी पुत्र शनी याला योग्य मार्गावर आणण्याची गुरुदक्षिणा मागितली. आणि मग शनिदेवाची ती प्रसिद्ध घटना घडली. हो. हनुमानजी शनिदेवाकडे गेले. शनिदेव त्यावेळी अत्यंत गर्विष्ठ होते. त्यांनी हनुमानावर प्रहार करण्यास सुरुवात केली, पण हनुमानावर त्याचा काही परिणाम झाला नाही. शेवटी शनिदेव हनुमानाच्या मस्तकावर बसले आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करू लागले. पण इथे मला मगाशी तुम्ही सांगितलेल्या सिद्धीचा संबंध दिसतोय. अगदी बरोबर पकडलत. हनुमानाने तिथे नुसती मारामारी केली नाही, त्यांनी महिमा सिद्धीचा वापर केला आणि क्षणात आपले मस्तक आणि शरीर इतके विशाल केले की शनिदेव वरच्या छताच्या आणि हनुमानाच्या मस्तकाच्या मध्ये अक्षरशः चिरडले जाऊ लागले. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी महिमा सिद्धी प्रॅक्टिकली वापरली. होय, आणि शनिदेवाला स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. त्याने हार मानली. इथे एक गोष्ट लक्षात घ्या. हनुमानाने आपल्या अफाट शक्तीचा वापर केवळ स्वतःसाठी नव्हे तर गुरुची आज्ञा पाळण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी केला. भक्ती आणि ज्ञानामुळेच त्यांनी अहंकारी शनीचा गर्वहरण केला. आणि या सगळ्या प्रवासाची ते अप्सरेचा शाप असो, ऋषींचा शाप असो वा इंद्राचा प्रहार, या सर्वांची अंतिम परिणती कुठे झाली? त्रेतायुगात. बरोबर, जेव्हा प्रभू श्री रामांची आणि हनुमानजींची भेट झाली. हो. सीतामातेच्या शोधात असताना जांभवताने हनुमानजींना त्यांच्या विसरलेल्या अफाट शक्तीची आठवण करून दिली. आणि त्यानंतर घडलेलं रामायण सर्वांनाच माहितीये. हे सर्व पाहिल्यावर जाणवतं की जन्मल्यापासून घडलेली प्रत्येक घटना ही केवळ श्रीरामांच्या सेवेची तयारी होती. अगदी अचूक. या सर्व घटनांचे अंतिम सार हेच आहे. हनुमान हे केवळ सामर्थ्याचे प्रतीक नाहीत, त्यांच्याकडे अमर्याद शक्ती आणि अमर्याद नम्रता यांचा अद्भुत संयोग आहे. खरी ताकद वर्चस्व गाजवण्यामध्ये नसून ते निस्वार्थ सेवेत असते हेच यातून शिकायला मिळतं. होय. आजच्या या चर्चेतून आपण खऱ्या अर्थाने एका अशा कथेचा मागोवा घेतला आहे जिने आपल्याला शक्ती, भक्ती आणि नम्रतेचा खरा अर्थ शिकवला. जन्मापूर्वीच्या शापापासून ते ब्रह्मांडात आदरणीय ठरलेल्या एका चिरंजीवी रामभक्तापर्यंतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. नक्कीच. आणि जाता जाता या चर्चेचा मूळ गाभा जोडून मला सर्वांना एका गोष्टीवर विचार करायला सांगायचा आहे. नक्की सांगा. हनुमानजींकडे जन्मताच अमर्याद शक्ती होती, पण प्रभू श्रीरामांचे महान कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांना आधी शापामुळे आपली शक्ती विसरावी लागली. तेव्हाच त्यांच्यात एका नव्या, भक्तीने प्रेरित झालेल्या अर्थपूर्ण शक्तीचा उदय झाला.
आपणही यावर नक्की विचार केला पाहिजे की आयुष्यात आपली सर्वोच्च क्षमता म्हणजेच आपले खरे पोटेन्शियल गाठण्यासाठी आपल्याला आधी स्वतःचा कोणता अहंकार किंवा कोणती खोटी शक्ती विसरण्याची गरज आहे. खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. खरंच कधीकधी मोठी झेप घेण्यासाठी आधी स्वतःच्याच अहंकाराचं ओझं खाली ठेवावं लागतं. याच एका सखोल विचारासह आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. ऐकत रहा, विचार करत रहा आणि स्वतःमधील सर्वोच्च क्षमता ओळखण्याचा प्रयत्न करत रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. धन्यवाद.